अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे प्रतबीजेने तृप्त केली प्रतबीजेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानवरदे द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमजादिलक्षणम् एकं नित्यं मूलमजलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं वदिन्दहरं सदा वसन्तं प्रतिहारं भवानी सहितं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननीतपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदबलाचं विठ्ठल शन्दं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद विश्वलंदी वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवले कारुण्य क्रमज्ञान योगेश्वरमंदे ज्ञानदेव पुनः पुनः अलंकापुरी नम्य सिंहासनतं दम्बोज तेजस्फुतिक प्रदेज विधीन्द्रादिदेवै सदस्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळी कानोबाचे कोडे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
नवल केवडे केवडे नकळी कानोबाचे कोडे. प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबर यांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग काल्यासाठी निवडला. शिवेचे निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे धनज आश्रम गावकऱ्याचे प्रयत्न, कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजन, गुणवान मंडळीचा सहभाग. गुणवान म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी जमा केली आहे, ज्यांना की आम्ही फक्त मोबाईलवर बघत असतो. असा योग कधीच येत नाही. अर्थात आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव शिंदे महाराज, तुम्हाला आम्ही मोबाईलवर बघत असतो बरं. संतोष महाराज, बरोबर आहे, संतोष महाराज, सुधीर महाराज, मला वाटते कृष्ण महाराजाची आपली भेट झाली एक वेळेस काल्यामध्ये झाल्या. कुठे झाल्या? महागावला. पंढरीनाथ बुवा होते, कैलास बुवा होता, त्यावेळेस आपली भेट झाली आहे. मृदंगाचारी आसाराम महाराज. वा, खरं तरी एवढ्या दिग्गज कलाकारामध्ये कीर्तन करण्यासारखा आजचा महाराज नाही, कारण विनोदी येत नाही, कॉमेडी येत नाही. पण मला वाटते आमचे गोविंद महाराज कोपरेकर फक्त शरीराच्या उंचीकडे बघूनच नेम घेतला असावा. मी येताना वाटत म्हणलं, महाराज एवढी मंडळी म्हणतं माझा कस काय नेम घेतलाय तुम्ही? मी एक वारकरी शेतकरी आहे. इथं परिचय माझा जवळून जर म्हणलं का, आमच्या महाराजाला जवळून परिचय आहे. नाव काय महाराजाचं? सकाराम महाराजाचं. जवळून परिचय आमचा. एक वारकरी आहे. मग कसं काय घेतलं इथं? त्याला एकच कारण आहे, त्याला म्हणता येते ईश्वरी इच्छा म्हणून. देव जीवनामध्ये कुठं बसवेल कधी काही सांगता येत नाही. त्याच्या इच्छेनं सगळं जग चालत असतं. मग त्याची इच्छा म्हणूनच इथपर्यंत यायचा बहुतेक योग घडला असावा. असो, आपण पहिल्या दिवसाचं चिंतन ऐकत ऐकत काल्यापर्यंत येऊन पोहोचलो. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. काही नियम लिखित आहेत आणि काही नियम अलिखित आहेत. दररोजचं कोणतं चिंतन असावं त्याला नियम आहेत बरं का. पण आता सध्याच्या काळामध्ये पहिला एक दिवस मानतात लोक आणि शेवटचा एक मानतात, मधले सोडून देतात. पण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय क्रम असावा चिंतनाचा? एका ठिकाणी चिंतन असं आलंय, पहिल्या दिवशी परमात्म्याचे अधिष्ठान, दुसऱ्या दिवशी सर्वात्मक चैतन्याचे ज्ञान, तिसऱ्या दिवशी मानवतेचं भान, चौथ्या दिवशी अनन्य भक्तीचे ध्यान, संत काव्याचे गान, विभूती महत्वाचं आख्यान, मागणी आणि काला, असा नियम आहे. असो, असेल तसं चाललंय. आता हा भाग वेगळा, पण रात्री मात्र मागणी आणि आता काल्यापर्यंत पोहोचलो आपण. काला म्हणजे नेमकं काय? काला या शब्दाचा अर्थ ऐक्य. दोन वस्तू एकत्र करणे म्हणजे काला. अनेक वस्तू एकत्र करणे म्हणजे काला. जीवब्रह्माचं ऐक्य होणे म्हणजे काला. आणि सगळा समाज एकत्र करणे म्हणजे काला. एकत्र येण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायानं आपणाला दंड घालून दिलाय, हे उत्सव केले पाहिजे म्हणून. आता कुठं सामान्य करतात, कुठं असे विशेष सापडत नाहीत बरं काही माणसं. कसं काय सापडलीत की? आम्ही बरेच वेळेस अशा माणसाला फोन करतो, एक दिवसासाठी येत नाहीत माणसं. काय योग असेल तुमचा? योगानं माणसं सापडतात. आपल्या वारकरी संप्रदायामधला हा उत्सव आहे. का बरं उत्सव करावे लागतात? उत्सवातून आपणाला दोन शब्द असे भेटतात. उत्सव या शब्दाचे दोन अर्थ आहेत. उत या शब्दाचा अर्थ आहे वर येणे, आणि सव या शब्दाचा अर्थ आहे आनंद. आत असलेला आनंद वर येणे म्हणजे त्याचं नाव आहे उत्सव म्हणून. तुमच्याकडे उत शब्द वापरतात का? उत कधी वापरतात? उत शब्द कधी वापरतात? पातेल्याच्या बाहेर गेलं, उतार नाही, आपल्याला कामापुरतं घ्यायचंय. पातेल्याच्या बाहेर आलं काय म्हणतात? उतू. का बरं म्हणतात? आत असलेल्या स्थितीतून बाहेर गेलं त्याला उतू गेलं म्हणतात. इथं शब्द कसा आहे? उत आणि सौ. उत म्हणजे वर येणे,
सौ म्हणजे आनंद आहे. आता उतू कधी आला आपला? पहिल्या चालीतच उतू आलं की बहुतेक. हे वाजवणं ऐकीन म्हणणं ऐकल्याबरोबर असं वाटतंय आत असलेला आनंद वर आला. त्याचं नाव आहे उत्सव म्हणून. का बरं उत्सव करावे लागतात? त्याला 5 कारण आहेत. उत्सवात म्हणून आपल्याला 5 गोष्टी भेटतात. उत्सव हा एकतेचा साधक आहे. उत्सव हा उत्साहाचा प्रेरक आहे. उत्सव हा भावनेचा संवर्धक आहे. उत्सव हा प्रेमाचा पोषक. सगळ्या गोष्टी घडतात त्या उत्सवातून. समाज एकत्र आणण्यासाठी एवढंच साधन आहे, दुसरं कोणतंच साधन नाही. आणि समाज एकत्र आणण्यासाठी उत्सव साजरे करावे लागतात. आणि उत्सव सामान्य माणसानं साजरा केला नाही. याची सुरुवात कुणी केली? आता आपण नाव सांगत असतो 40 किती वर्ष झालं महाराज? 26 वर्ष. आता आपल्याला वाटतं तो कोणत्या तरी महाराजांना चालू केली, पण उत्सवाची सुरुवात या पहिली उत्सवाची सुरुवात शंकरानं केली आहे, महादेवानं सुरुवात केली. कारण भगवान श्रीकृष्णाला विचारलं होतं नारदानं, देवा ही सप्तेन कीर्तन कुठून चालू झाली म्हणून. ह्याची सुरुवात कुणी केली, कुठून चालू झाली? काही जणांचं मत आहे हे नामदेव महाराजापासून चालू झालं म्हणून. दुसरं मत आहे नारदापासून चालू झाली. मत आहे ती माणसाची. ज्यावेळेस नारदानं विचारलं भगवान श्रीकृष्णाला, देवा हे कीर्तन कुठून सुरू झाले? देवानं सांगितलं मलाही सांगता येत नाही. कसं काय सांगता येत नाही? हे मागून कुठून तर आले. प्रमाण याला बरं का. परंपरा कीर्तन चाली मागून आली अनिवार्य. भगवंतानं सांगितलं मागून कुठून तरी परंपरा चालू आहे. याचा अर्थ असा आहे, पहिलं जर समाज गोळा करायचं पहिलं काम शंकरानं केले. ओ नमो शिवाय समाज मिळवायचं काम पहिलं शंकरानं केलंय. अगोदर शंकरानं पत्रिका तयार केली. अशी पत्रिका तयार केली. अगोदर पत्रिका तयार केली, नंतर आमंत्रण दिले आणि पत्रिकेवर नाव असं टाकलं. आणखी नाव कुणाला बदलता आलं नाही. कोणतं नाव टाकलंय पत्रिकेवर? शंकरानं केलेलं सप्ताह आहे आणि नाव टाकलंय अखंड हरिनाम. हरी कुणा टाकले नाव? शंकरानं टाकले, कारण त्यांचा मंत्र होता म्हणून. हरी 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 मंत्र म्हणून शंकरानं नाव टाकलं की अखंड हरिनाम सप्ताह. आणखी कुणाला बदल करता आलं नाही. पांडुरंगाच्या दरबारात पंढरपुरात जरी सप्ताह असला, अखंड विठ्ठल नाम सप्ताह म्हणता येणार नाही. रामप्रभूच्या जन्माचा सप्ताह असला तरी म्हणता येत नाही अखंड रामनाम सप्ताह म्हणून. भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव असल्या तिथं म्हणता येत नाही अखंड कृष्णनाम सप्ताह म्हणून. कारण काय? हे नाव सामान्य माणसानं दिलं नाही. शंकरानं पहिलं नाव दिलं अखंड हरिनाम सप्ताह म्हणून. आणि शंकरानं माणसं जमा केली. आणि शंकरानं नंतर मात्र ज्ञानोबारायला सांगितलं, ज्ञानोबाराय तुम्ही माणसं जमा करा. ज्ञानोबारायन पुढे मिळविली मांदी जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची. ज्ञानोबाराच्या अगोदर भजन होतं. ज्ञानोबाराच्या अगोदर 1800 वर्षांना अगोदर अंबाजोगाईच्या महात्म्यानं ग्रंथ लिहिला होता. अंबाजोगाईच्या महात्म्यानं 1800 वर्षांना अगोदर ज्ञानोबारांनी भजन सुरुवात केलं असं म्हणता येत नाही. ज्ञानोबाराच्या अगोदर भजन होतंच, पण ज्ञानोबाराच्या नावानं बिल असं फाटलं
ज्ञानोबारांच्या भक्तीनं पायाला रचला म्हणून. भक्ती पूर्वी नव्हती असं नाही, सामाजिक विचार केला. ज्या माणसाकडून समाजाचा विचार केला जातो, स्वतःचा विचार कोणी करतं, पशुपक्षी करतात, जनावर करतात स्वतःचा विचार, पण ज्यावेळेस समाजाचा विचार होता तो फक्त ज्ञानोबारांनी समाजाचा विचार केला. लहान सहान माणसासाठी ज्ञानोबा म्हणतात, भगवंतानं विचार केला असेल अर्जुनाचा, पण मी अर्जुनाचा विचार केला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक चिंतन असं आलंय, माझा आणि अर्जुनाचा संबंधच नाही म्हणतात ज्ञानोबा. ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आलं, माझा आणि अर्जुनाचा संबंध नाही. मग कशासाठी ज्ञानेश्वरी लिहिली? ज्ञानोबापर्यंत सामान्य माणसापर्यंत पोहोचावी म्हणून केलंय. येत अर्जुनाची काय म्हणू पातला, आजी आवडे तया सुकाळ झाला, गीतार्थ आला मराठी. मराठीत का ग्रंथ आणला? सामान्य माणसाचा विचार केला ज्ञानोबारांनी. म्हणून ज्ञानोबाबद्दल बोलत असताना ज्ञानदेवी रचिला पाया, का भक्तीचा पाया म्हणलं? सामान्य माणसाचा विचार केला. ज्ञानोबाला विचारलं, काय हेतू होतं तुमचा? समाजाबद्दल ज्ञानोबा राहिले, अम्मा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणी जडजी उद्धरणे नामस्मरण. ज्ञानोबा म्हणतात, एवढंच माझ्या मनामध्ये हेतू होता, माणसं चांगली झाली पाहिजे म्हणून. जे खळाची व्यंकटी सांडो, माणसं चांगली झाली पाहिजे. दुसरं, माणसामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, माणसामध्ये मैत्री निर्माण झाली पाहिजे, आणि सगळे माणसं सुखी झाले होते. एवढाच हेतू होता, किंबहुना सर्व सुखी. एवढाच हेतू होता की माणसं चांगले होऊन, मैत्रीपूर्ण होऊन माणसं एकत्र नांदले पाहिजे, आणि चांगले माणसं फिरत राहिले पाहिजे. असले माणसं चांगले फिरत राहिले पाहिजे, सगळ्या जगामध्ये प्रसार झाला पाहिजे, संगीताचा देखील प्रसार झाला पाहिजे. ज्ञानोबाराचा हेतू होता की एवढाच की माणसं एकत्र आणायचा होता. ते काम पुढं तुकोबाराकडे दिले. आता तुकोबाराची भाषा अशी आहे, या रे या रे. लहान थोर म्हणत असताना तुकोबारा सगळ्याला इथे आणायचे. सकळाशी येते हे प्रमाणच आहेत का? सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. देवाची भाषा थोडी वेगळी असते आणि संताची भाषा वेगळी असते. देव यारे यारे म्हणत नाही, याल तरी यारे लागे म्हणत होतो देव. का यारे यारे म्हणतो देव? नाही म्हणत. याल तरी, जमलं तर या, परवडत आटलं तर या हे देव म्हणत असतो. पण संत म्हणत नाहीत यारे यारे. दुसरी भाषा आहे संताची, सकळाशी येते. देवाची भाषा तशी नाही. माझे गडी निवडा भिन्न यातून. देवाच्या भाषेमध्ये संताची भाषा. एकच मुद्दा असा आहे, उत्सव हा एकत्र येण्यासाठी करायचा असतो. उत्सव हा एकतेचा साधक आहे. उत्सव हा उत्साहाचा प्रेरक. इथं आल्यानंतर उत्सव निर्माण होत असतो माणसाला. उत्साह काय काय उत्साह निर्माण होत असतो? आनंद तेतीचा, मुकया शिवाचा, बहिरे डोळे माणसं कान ऐकू येतात, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पायी, सगळंच घडतं या मंडपात आल्यावर घडत. उत्सव हा उत्साहाचा प्रेरक आहे. उत्सव हा प्रेमाचा पोषक आहे. प्रेमाचा पोषक आहे. इथं आल्यानंतर प्रेम निर्माण होणारी जागा आहे. मी तर आल्यानंतर मला वाटलं लहान लहान लेकरं, काही संबंध नाही तुमचा आणि या लोकांचा, काही संबंध नाही. लहान लहान लेकरं फुलं पुढे टाकायला, फुलं हे कशाची जागा आहे? ही खरं तर प्रेमाची जागा आहे. आणि कुठं प्रेम मिळतं? तर परमार्थामध्ये प्रेम मिळतं. बाकीचं मिळवायच्या जागा बऱ्याच असतात, पण प्रेम जर मिळवायचं तर फक्त परमार्थात मिळतं, दुसरीकडे प्रेम मिळत नाही. घरी फुलं टाकतात का आपल्या? कृष्ण महाराज फुलं टाकतात घरी? टाकले तर फुलं वेगळीच असतात. म्हणून एक प्रेमाची जागा जर कुठं असेल, ही परमार्थामध्ये प्रेम मिळतात. प्रेम हा, उत्सव हा प्रेमाचा पोषक आहे. उत्सव हा भावनेचा संवर्धक आहे. भावनेचा. इथं भावना निर्माण होतात, ते म्हणून उत्सव करावं लागतात. बघा तुम्ही, तुमच्या संघ 8 दिवस जर राहिली का माणसं, बऱ्याच माणसाला वाटते आपल्या पोरानं शिकलं पाहिजे. काही पोराला वाटते आपण शिकलं पाहिजे, काय वाजवालेत, काय म्हणालेत, शिकलं पाहिजे. फक्त 8 दिवसापुरती भावना निर्माण होत असते, आणि त्यांना 8 दिवसामध्येच माळ घातली पाहिजे बरं का. 9वा दिवस उजळल्यानंतर पुन्हा काय होईल काही सांगता येत नाही. उत्सव हा भावनेचा, इथं भावना प्रधान विषय आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायानं 2 उत्सव सांगितले. एक उत्सव असतो देव येण्याचा, दुसरा उत्सव असतो साधू जाण्याचा. 2 उत्सव असतात. म्हणून हे आपल्या वार्षिक ग्रामदेवतेच्या उत्सवामध्ये आपण सर्वजण एकत्र आलो. आपण काल्याच्या प्रसंगापर्यंत आलो. काला म्हणजे काय? काला म्हणजे 2 वस्तू एकत्र करणे म्हणजे काला. त्याच्यामध्ये
देहासाठी काला वेगळा आणि जीवासाठी काला वेगळा असतो. देहासाठी 2 वस्तू एकत्र कराव्या लागतात आणि जीवासाठी 3 वस्तू एकत्र कराव्या लागतात. देहासाठी कोणकोणत्या वस्तू एकत्र कराव्या लागतात? उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, हे काला सांगत असताना हे देहाचा काला आहे. दुसरा जीवाचा काला आहे. देहाचा काला म्हणण्यापेक्षा एक परिस्थितीचा काला आहे आणि दुसरा मनस्थितीचा काला आहे. माणसाची परिस्थिती चांगली असावी का मनस्थिती चांगली असावी? आपण मृदंग्यालाच विचारलेलं बरं. परिस्थिती चांगली असावी का मनस्थिती चांगली असावी? मनस्थिती. आणि कीर्तन झाल्यावर मनस्थिती असावी, मग बरं आहे. पण प्रत्येक माणसाची दिवस रात्र परिस्थितीचा विचार असतो, मनस्थितीचा विचार नसतो. म्हणून परिस्थितीसाठी काय करावं लागत असतं आणि मनस्थितीसाठी काय करावं लागत असतं. परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला घरातले माणसात एकमत झालं पाहिजे, घरातल्या माणसामध्ये एकमत झालं पाहिजे. आणि मनस्थिती सुधारण्यासाठी भजनातली माणसं एक झाली पाहिजे. हे काय फरक असतो याच्यामध्ये? घरातली माणसं एक होण्यासाठी काय करावं लागत असतं? समजून घेतलं की माणसं एकत्र येतात. उद्धव महाराज समजून घेतलं की घरातली माणसं एक होतात आणि समज बदलले की कीर्तनातली माणसं एक होतात. इकडं समजावं लागत असतं आणि इकडं समज बदलावी लागत असते. आमची समज बदलले की माणसं मिसळतात, एकत्र येतात. ह्याच्यामध्ये परिस्थितीपेक्षा मनस्थिती अत्यंत महत्वाची. मग मनस्थितीसाठी कोणता काला करावा लागत असतो? तुकोबा म्हणतात त्याच्या 3 वस्तू एकत्र केल्या पाहिजे. एक तरी आपल्याकडून नामचिंतन घडलं पाहिजे. चिंतन करत असताना प्रेम निर्माण झालं पाहिजे. नाम पाहिजे, नामी पाहिजे आणि प्रेम पाहिजे. 3 खिचडी काला प्रेमी मोहिला. नाम पाहिजे, नामी पाहिजे आणि प्रेम पाहिजे. पहिला मुद्दा असा आहे, काला मिळवण्यासाठी प्रेम निर्माण झालं पाहिजे. बहुतेक करून प्रेम निर्माण होत नाही. पण प्रेम निर्माण काल्यासाठी पहिलीच अट आहे, प्रेमाशिवाय काला होत नाही म्हणून. कारण काय, काल्याचा असं असतं लक्षण, एकूण एकाच्या तोंडात घातलं पाहिजे. एकमेका देऊ मुखी, ह्याच्यासाठी काय व्हावं लागतं असतं? आता एकमेकाच्या मुखी देत असताना प्रेम निर्माण होलं तर, आणि एकमेकाच्या तोंडाकडेच बघत नसले तर मग काला होत नाही. काल्यासाठी पहिली अट आहे की त्याचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. दुसरं चिंतन असं आहे, प्रेम निर्माण होण्यासाठी काय करावं लागत असतं? सामाजिक प्रेम निर्माण होण्यासाठी आपल्या जीवनातला भेद गेला पाहिजे. जोपर्यंत भेद जात नाही तोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही, आणि प्रेम होत नाही तोपर्यंत काला मिळत नाही. काला मिळवण्यासाठी अटी घातल्या तुकोबारांनी सगळ्या. एक, प्रेम निर्माण झालं पाहिजे, आणि प्रेम निर्माण होण्यासाठी भेद गेला पाहिजे. आणि भेद जाण्याचं ठिकाण कोणतं आहे? तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीसकडे. कुठं घडतं अभेद? इथंच घडत असतं. आता तिसरा मुद्दा असा आहे, अभेद जाण्यासाठी काय करावं लागत असतं? त्या अवस्थेपर्यंत पोचावं लागत असतं. तुकोबा म्हणतात, इकडलेही इकडं बघितलं तरी देव दिसला पाहिजे, आणि इकडं बघितलं तरी देव दिसला. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे देव झाले
झाले अवघे जन दोष गुण रपले. तुकोबंता जगामध्ये देव दिसला पाहिजे, भेद जाण्यासाठी अवस्था निर्माण झाली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात मला जग दिसत नाही, जे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान जप त्याशी नाही. तुकोबंतात नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. आणि ज्ञानोबंतात जगामध्ये फक्त देव दिसतो, जग दिसत नाही. भरला घनदाट हरे दिशे अवस्थेवर निर्माण झाल्यानंतर तुकोबंतात भेद जाण्यासाठी आपली अवस्था निर्माण झाली पाहिजे. काय अवस्था झाली पाहिजे? सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया भाव आंते सर्वभूती पाहे एक नारायण. तोची संत साधू पुसोनी आठाव देता, पुसोनी आठाव देता. तोची संत साधू ओळखावा देता, तोची संत साधू ओळखावा देता. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठावा अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा. निक्का निक्का झाला पाहिजे, संत झाला पाहिजे, वैष्णव झाला पाहिजे आणि भेद रहित झाला पाहिजे. त्याचं नाव आहे निक्का म्हणून. एक आटा असा आहे, माळकरी झाल्यावर काला नाही भेटत. मग कसा भेटतो? निक्का वैष्णव झाल्यावर काला भेटत असतो, माळकऱ्याला नाही भेटत. माळ काय 10 रुपयाला येते, ती काय अवघड राहिली नाही. पण माळकऱ्याला नाही भेटत, त्याला निक्का वैष्णव झालं पाहिजे. आता काही माणसं म्हणतील महाराज 36 वर्ष 26 वर्षाला आम्ही काला खात होतो. आपण काला नाही, आम्ही तर दररोज खात होतो, पण लाह्या खात होतो. काल्यापर्यंत गेलो नाही आपण. काल्यासाठी निक्क म्हणतात वैष्णव. आणि दुसरा शब्द असा आहे, काल्यासाठी वैष्णव झाला. इथली अटी एवढ्या आहेत कठीण. ब्रह्मदेवाला काला दिला का? आता देवाला द्यायला पाहिजे होते, पण काला वाटिता विदाता ठकविला. महाराज चिंतन करतात, ब्रह्मदेवाने असा हात केला होता, पण असा हात करून पण भगवंतानं काला दिला नाही. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, इथला नियम असा आहे, देवहून काला खाता येत नाही. ब्रह्मदेवाला वाटलं देवहून काला खाता येत नाही, आपण जीव व्हावं. देव जळी झाले मासे, जीव झाले, काला मिळाला का? नाही. भगवंतानं सांगितलं देवहुनी काला नाही, जीवहुनी काला नाही. पण ब्रह्मदेवाला राग आला. मोठी माणसं लवकर रागात येतात बरं का, बारक्या माणसाला काय वाटत नाही. बारक्या माणसाला नाही, तुला चाल नाही म्हणलं तर भागतंय. मोठ्या माणसाला महाग दिली ते जमत नाही. आमच्याकडे आहे बरं का, इथं नाही, तिकडं. कारण काय, मोठ्या माणसाला लवकर राग येतो. आणि त्यातल्या त्यात काय झालं, ब्रह्मदेवाला काला दिला नाही, सगळ्याला काला दिला. आता सगळ्या मुलांनी काला खायला सुरुवात झाला. आता लहान लहान मुलं काही गप्प बसत नसतात. एकट्याला दिलं नाही म्हणून असं करायला सुरुवात केलं. असं करणं म्हणजे काय? वाकुल या ब्रह्मादिका उत्तम लोका. उत्तम लोका म्हणजे ब्रह्मदेवाला वाकड दाखवायला सुरुवात केली. गवळ्याचे पोरे वाकुल्या दावित, क्रोधावला चित्ती ब्रह्मदेव. इतका राग आला ब्रह्मदेवाला, एवढं पोरं प्रसाद खायलेत आणि मला काला दिला नाही. राग आला. राग आल्यावर भगवंताकडे बघितलं, भगवान श्रीकृष्णाकडे बघितलं आणि असं बोट केलं. असं केल्यावर काय होते? तुझं बघ तुझं असं म्हणलं. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, असं करते बहुतेक काहीतरी मनामध्ये खुन्नस आहे, याच्या नक्की काहीतरी करणार आहे. देवाने विचारलं काय करील ती करेल, पण ह्याला काला द्यायचा नाही. इथला नियम आहे, वैष्णव झाल्याशिवाय काला देता येत नाही. काला दिला नाही. पहिला काला यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णानं केला काला, तिथं काला दिला नाही. दुसरा देवानं काला केला, तो पंढरपूरला केला. तो काला केला ज्ञानोबाराच्या वेशात येऊन काला केला. त्याची अवतार धरी अलंकापुरी
ज्ञानाबाई सुंदरी तारावया भगवंतानं अवतार ज्ञानोबाच्या वेशामध्ये अवतार धारण केला. कारण हस्तमर ग्रंथामध्ये असं चिंतन आलंय, कलिकाले अकलिता जन हाती घेऊनी नाम खडगजान. अवतारला आत्मा पूर्ण ज्ञानेश्वर वेशी ज्ञानोबाच्या वेशामध्ये भगवंतानं जन्म घेतला आणि तिथं चंद्रभागेत येऊन काला करत. एकच टाळी झाली चंद्रभागे बालवंटे. 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 माझा ज्ञानराजा गोपाळा सिंहाया वाटी. 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 झाली चंद्रभागे बालवंटी. असं झालं तर कीर्तन लवकर सुटत नाही बरं का, कारण मला संध्याकाळपर्यंत टाईम आहे. आणि दुसरं कारण आहे, हे पुन्हा पुन्हा भेटतील असं काही सांगणार नाही. असे माणसं पुन्हा भेटणे नाही, कारण माझं 62 वर्ष झालंय, आता सापडली ती मला. आता पुन्हा सापडतील असं सांगता येत नाही, म्हणून मी काही तुम्हाला लवकर सोडणार नाही बरं का. ज्ञानोबाराने काला केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळा अशी लाया वाटे. ज्ञानोबर आहे तिथं काला वाटीत होते. पाठीमागून सोपान देव आले. सोपान देवानं दोन्ही मुठी भरून घेतल्या काला, तोंडामध्ये काला घातला आणि मुठी भरल्यावर बोट असं केलं. पुन्हा कोणाकडे बोट केलं? ज्ञानोबाकडे बोट केलं. ज्ञानोबाला सांगितलं, 5000 वर्ष झालं तुम्हाला काला दिला नाहीस, आत्ता तुझा काला खाल्ला. ज्ञानोबाने सांगितलं, तुला काला मिळाला पण देवहून नाही मिळू दिला, तुला जीवहून नाही मिळू दिला, तुला वैष्णवच व्हावं लागलं. सोपान देवाला काय व्हावं लागलं? वैष्णव झाला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद व्रतला. ब्रह्मदेवाला सोपान देव झाल्याशिवाय काला मिळाला नाही. याचं कारण आहे वैष्णव व्हावं लागत असतं. आणि दुसरी अट आहे निक्क व्हावं लागत असतं. निक्क झाल्याशिवाय काला भेटत नाही. आणि तो काला घेत असताना, काला करत असताना देवालाही काला करता येत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. आपण प्रमाण म्हणत होतो, वैकुंठात सगळे देव होते पण काला नाही. आपणाला करता येतो का काला? आपणालाही करता येत नाही. इथंही अट घातल्या तुकोबाराने. तुम्ही काला करत असताना तुकोबारांचा संग देव पाहिजे, तर काला होत असतो, नाहीतर कालवा होत असतो. काला करीती संत जन आणि सवे त्यांच्या. नाथमहाराजाचं एक प्रमाण आहे, देव भक्त दोन्ही करिता ते काला. काला करत असताना देवही पाहिजे आणि भक्तही पाहिजे, दोन्ही मिसळले पाहिजे. आता मिसळताना असं आहे, मोठ्या माणसानं खाली यावं लागत असतं आणि खाल्ल्या माणसानं वर जावं लागत असतं. मिसळायचं जर झालं, खाल्ल्या विमानात बसायचं, माणसाला विमानात बसायचं. विमानात बसण्यासाठी खाल्ल्या माणसानं वर जावं का विमानानं खाली यावं? विमानानं खाली यावं. खरं तर विमान वरच आहे. वरच्या विमानानं खाली यावं लागतं आणि खाल्ल्याला विमानात घ्यावं लागतं. आता देव काही सामान्य नाही. देवानं मोठं व्यापकत्व आहे देवाचं,
पण देवानं आपलं मोठेपण सोडावं लागत असतं आणि आपल्यामध्ये मिसळावं लागत असतं. तुकोबारांनी प्रमाण दिले. तुकोबा म्हणतात आपुले ते थोरपण आणि नारायण विसरला. नारायण आपलं मोठेपण विसरावं लागत असतं आणि खाली यावं लागत असतं आणि खाली येऊन आम्हाला काला द्यावा लागत असतो. कारण काय, देवाच्याच हातचा काला मिळवला पाहिजे. का बरं काला मिळवावा लागत असतो? जीवनामध्ये प्रसन्नता येण्यासाठी देवाचा काला पाहिजे आणि जीवन परिपूर्ण होण्यासाठी देवाचं काला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये थोडकं चिंतन आलंय. अखंड प्रसन्नता आठी देत चित्ता तेत रिग्ने नाही सर्वता संसार दुःख अमृताचा निर्झरू प्रसवी जयाच्या जठरू तया शुद्धा तृष्णेचा अडदरू काहीच नाही देवाच्या प्रसादाचा परिणाम आहे. पण त्या प्रसादाचं महत्त्व कळालं पाहिजे. महत्त्व जर नाही कळालं तर परिणाम वेगळा होता होतो. त्या लाहीचं महत्त्व कळायला पाहिजे, प्रसादाचं महत्त्व कळायला पाहिजे. आमच्याकडे एकदा पंगत बसली आणि जेवण थोडं विशेष होतं. श्रीखंडाचं जेवण होतं. श्रीखंड बघितलंय का? पहिलं सर आम्रखंड बघितलंय का? आम्रखंड कटला असतंय? वा 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 वा, मोठ्या माणसाची पसंती मोठीच असते. श्रीखंड हे पांढरं असतं आणि आम्रखंड ही त्याला पिवळा कलर दिला असतो. एवढाच फरक असतो. आणि त्या पंक्तीमध्ये आम्रखंड होतं. आम्रखंड. पण सगळ्या माणसाला आम्रखंड माहीत आहे का? आता यांना एक माहीत आहे, मला एक सांगण्यापुरतं आहे, पण मला काही माहीत नाही. सांगण्यापुरतं आहे. आणि ते आम्रखंड वाढीत वाढीत असं पंक्तीला आलं की एक जण काय केलं, हात असे केले. हात केल्याबरोबर ती काही माणसं थांबत नाहीत आणि चांगल्या वस्तू वाढणारे माणसं लय चपळ असतात. काय की काय नाही. चपाती घ्या, वरण घ्या, भात घ्या म्हणणारे रंबवून चालतात आणि जिलबीवाले पळत असतात. ते आम्रखंडवालं सारखं पळत निघालं. शेजारच्यानं सांगितलं, अरे ती काय घेतला नाहीस तू? त्यानं सांगितलं मला बेसन आवडत नाही. हात काय केले असे? त्यानं सांगितलं मला बेसन आवडत नाही. त्यानं मला बेसन नव्हतं, मग काय होतं? त्यांना आम्रखंड होतं, मला आम्रखंड. का? वस्तू आली पण त्याचं मूल्य कळालं नाही, महत्व कळालं नाही. त्यानं सांगितलं महागारी बोलव त्याला. त्यानं सांगितलं परत माघारी. आता परत येत नाही ती, परत माघारी पुन्हा येत नाही. का? वस्तूचं मूल्य कळालं पाहिजे. प्रसाद देवाचा का मिळवलं पाहिजे? त्या प्रसादानं प्रसन्नता येत असते, म्हणून प्रसाद मिळवलं पाहिजे. मग महाराजाला विचारलं, महाराज असला प्रसाद कोण देतो? असला प्रसाद कोण देतं? तुकोबा म्हणतात एकच देव देतो. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ. कोणताही देव देत नाही प्रसाद. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम हे अवतारच देवाचे असले, अंश अवतार अंशांश अवतार कला आवेश सगळे जरी अवतार असले, बाकीचे अवतार देव हे सगळे प्रसाद देण्याच्या योग्यतेचे. कोणता देव देतो प्रसाद? प्रसाद देतो. आपले भजनी काही येडे असतात का? मग शंकराचा सप्ताह असू द्या, काल्याच्या कीर्तनात शंकराला मध्ये येऊ देत नाहीत. येऊ देतात का? बघा तुम्ही, शंकराचा शिवरात्रीचे शब्द असतात. महादेवाला म्हणतात 7 दिवस बकळ झाले तुझे, आता आता 7व्या दिवशी आमचा कृष्णच पाहिजे, प्रसाद देणारा पाहिजे. आता काल परवा दत्तात्रयाचा सप्ताह झाला. 7 दिवस दत्तात्रयाचं वर्णन केलं असेल, पण 8व्या दिवशी दत्ताला सांगितलं तुम्ही आता बाजूला व्हा, इकडं आमचं आणि कृष्णाचं चलू द्या. भोरकडे असू की कृष्ण असू, आम्ही कृष्ण पाहिजे. आम्हाला इथं कृष्णाशिवाय चालणार नाही. काला म्हणलं की कृष्ण पाहिजे. पांडुरंगाच्या मंदिरात राहू द्या, कुठल्याही देवाचा सप्ताह राहू द्या, काला म्हणलं की देणारा पाहिजे. आणि देणारा कोणता आहे?
भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. महाराजाला विचारलं, पण तो देव येतो का? काला द्यायला यायला पाहिजे का? तुकोबरांचा देव निश्चितपणाने येतो, पण येत असताना कसा येत असतो देव? देवाला व्यापकत्व सोडावं लागत असताना परिच्छिन्न व्हावं लागत असतं. सूक्ष्माती सूक्ष्म देवाला साधा संत व्हावं लागत असतं. निर्गुण असणाऱ्या देवाला सगुणामध्ये यावं लागतं. निराकार असणाऱ्या देवाला आकार धारण करावा लागतात. हे देवाचं येणं असतं. निर्गुणपरी आकारलो, अमृत मूर्त मीच झालो, सगुण होऊन ये ठेलो निर्गुणाचा. निर्गुणाचा सगुण व्हावं लागत असतं. निराकाराचा आकार धारण करावं होतं. व्यापकत्व सोडावं लागत असतं आणि परिच्छिन्न व्हावं लागत असतं. आणि तुकोबराला विचारलं, असं कसं करेल ती? तुकोबरा म्हणतात, त्याचा स्वभाव नटधारी आहे ती. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. तुकोबरांचा देव निश्चितपणानं येतो, पण कसा येतो तो नटधारी आहे. नटधारी तुका म्हणे नटधारी. नटधारी म्हणजे वेगवेगळे रूप धारण करणारा. आपल्याकडे बी नट असतात वाटतं की. कुठं असतात नट? नाटकात. नाटकातच का? नाटकात नट असतात. त्या नटालाही नट म्हणतात आणि ह्यालाही नटधारी म्हणतात. पण त्या नटामध्ये असं असतं, कधी गरीब होतात, कधी श्रीमंत होतात, कधी चोर होतात, कधी पोलीस होतात, कधी कधी जज होतात, कधी वकील होतात. ही नटाचं काम असतं. आपण जे नाटकात बघतो का, कधी काही सोंग करतात, त्याचं नाव आहे नट म्हणून. पण त्यांना किती लाख रुपये जरी दिले नाही, कोटी असतील काय असेल ते असेल, 1 कोटी जरी रुपये दिले त्याला म्हणावं डुकर होतोस का म्हणून. कोणत्याही नटाला डुकर होता येते का? त्याला डुकर होता येत नाही. त्याला माणसाच्या रूपामध्ये वेगवेगळे सोंग करता येईल, पण डुकर होता येत नाही. ह्या देवाचा जर विचार केला, आमासाठी अवतार मनशा कुर्मादी सुकर, मनशा कुर्मादी सुकर. आमासाठी अवतार मनशा कुर्मादी सुकर. आमासाठी अवतार मनशा कुर्मादी सुकर, मनशा कुर्मादी सुकर. आमासाठी अवतार मनशा कुर्मादी बहुतेक कीर्तन करतात की अंदाज दिसाला. हा अंदाज दिसाला. हा वा. त्याच्याशिवाय ही धरत कळतच नाही. जशी पाण्याची धरत कळावी लागते का, तर नेमका महाराज कोंकण निघाले ती कळावं लागत असं. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सकर. आम्हासाठी येणे रूपा माझ्या माईबापा पांडुरंगा. तुकोबरांतात मत्स्य कुर्मादी सुकर. हे जे अवतार धारण करतो का, तुकोबरांतात ही नटधारी आहे. नटधारी वेगवेगळे रूप धारण करतो. किती रूप धारण करतो? अनंत रूपे, अनंत वेशे,
अनंत रूप धारण करता तो, अनंत वेश धारण करता तो. तुकोबरा ह्या भगवंताचं खरं तरी विशेष आहे. विशेष अभंगामध्ये 4 विशेष सांगितलेत आणि अभंगामध्ये 4 नवल सांगितलेत. आता बरेच जण अभंग पाठ आहे, इकडल्या मंडळात तरी पाठ आहे, पण आणखी एखादा उजळ करतो अभंगाची. पूर्वार्धामध्ये विशेष आहे देवाची आणि उत्तरार्धामध्ये नवल आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी हा विशेष आहे आणि हरी या बालक नंदागरी ही नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली ही विशेष आहे आणि त्याशी यशोदा भोजन घाली ही नवल आहे. विश्वव्यापक कमळापती ही विशेष आहे आणि त्याशी गवळणी कडी घेती नवल आहे. आणि तुकामणी नटधारी हा विशेष आहे आणि नवल भोग भोगनी ब्रह्मचारी ही नवल आहे. आता भगवंताचं नवल काय? तुकोपर्यंतात नटधारी असून त्याला ब्रह्मचारी म्हणता येते. म्हणून आता किती बायका केल्यावर ब्रह्मचारी म्हणता येते? हा, एकही नाही. नियमच आहे की एक जरी केली तरी ब्रह्मचारी म्हणता येत नाही. आपणच घरी जाऊन जर म्हणलं मला आजपासून ब्रह्मचारी म्हणा म्हणलं तर म्हणता येणार नाही ब्रह्मचारी. बरं, कृष्णाला किती बायका होत्या? 16,108. आणि तुकोबरांतात ही नवल आहे. त्याचं नवल केवडे केवडे कस काय नवल? बरं, ही नवल सांगत असताना ही साक्षी जी आहे का सामान्य माणसाची साक्षी नाही. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मचारी ही साक्ष सामान्य माणसाची नाही. कुण्या सामान्य माणसाने साक्ष दिली असते तर लोक म्हणले असते जाऊ दे त्याचं काही खरं नाही. यमुने नदीनं साक्षी दिली. यमुना नदी, यमुना नदी म्हणते की ब्रह्मचारी आहेत म्हणून. कसा प्रसंग घडला होता? ज्यावेळेस भगवंताला फोन आला दुर्वासाचा, दुर्वासाचा फोन आला. अहो त्यावेळेस कसं सांगितलं कुणाला माहिती आपल्याला फोन म्हणायचा आता, पण त्यावेळेस निरोप आला की मला जेवायचा डबा पाठवून द्या म्हणून. दुर्वास होती यमुनीच्या पलीकडं, भगवान श्रीकृष्ण यमुनीच्या अलीकडं. आणि फोन असा आला की मला डब्बा पाठवून द्या म्हणून. त्यानं डब्बा सांगितला दुर्वासाने, पण भगवंताला माहित होतं ह्याला डब्बावर भागत नाही, ह्याला डबे लागतात म्हणून. बरं, किती डबे लागत होते? 60,000 खंड अन्न लागत होतं. आणि निरोप आला की डबा पाठवून द्या म्हणून. भगवंताला माहित होतं ह्याला किती लागतंय ती. सगळ्या स्त्रियाला सांगितलं चुली पेटवा म्हणून, कारण त्यावेळेस गॅस नव्हती म्हणून. बरं का, चुली पेटवायला सांगितल्या. 16,108 चुली पेटल्या आणि स्वयंपाकाची सुरुवात झाली. सगळा स्वयंपाक झाला आणि भगवंतानं सांगितलं यमुनेच्या पलीकडे नेऊन द्या. कुणाला द्यायचे? दुर्वासाला नेऊन द्या जेवायला. गवळ्यांना मान्य केलं, पत्नीने सगळे मान्य केलं, आम्ही नेऊन देऊ म्हणले. पण ज्यावेळेस इंद्र यमुनेच्या तीरावर आल्या तर नदीला पाणी भरपूर आलेलं होतं. त्याच्यापैकी 2-4 परत गेल्या आणि देवाला सांगितलं देवा इतकं पाणी यमुनेला की आम्ही पलीकडे जाऊ शकत नाही. पलीकडे कसं जायचं? देवानं सांगितलं यमुनेला सांगा तुम्ही. काय सांगा? भगवान श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर वाटत दे म्हणून. निरोप कोणापाशी दिलाय? त्यांच्याच बायकापाशी निरोप दिलाय ब्रह्मचारी म्हणून. गवळेल म्हणजे असं कसं शक्य? आम्ही तुझ्या पत्नी असताना आम्हीच कसं म्हणू तुला ब्रह्मचारी? म्हणता येत नाही. त्यानं सांगितलं तुम्ही काहीच मग करत बसू नका, पलीकडे जायचं तुम्हाला एवढंच म्हणा. नाही विठाल विठाल सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. गवळ्यांनी सांगितलं 16,108 तुला ब्रह्मचारी कसं म्हणता येते? तुकावऱ्याच्या शब्दावर मात्र विश्वास बसला नाही. महाराज तुमचं विशेष देवाचं आम्हाला बरं वाटलं, पण देवाचं ही नवल आम्हाला मान्य होत नाही. 16,100 बायका असताना ह्याला ब्रह्मचारी कसं काय म्हणायचं? तुकोबारे म्हणतात परमार्थात डोकं लावत बसू नका. मग काय लावा तिथं? इथं फक्त मन लावा. हे मान्य करावं लागेल का? तुकोपर्यंतात मान्य करा. का बरं मान्य करा? हे देवाचा विशेष तेवढा आहे आणि देवाचं तेवढंच नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. आम्हाला ही कोडं कळणार नाही. 16,108 बायका असून तो ब्रह्मचर्य आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी. दुसरं एक देवाचा विशेष असा आहे
विठाला विठाला दुसरा एक देवाचा विशेष असा सांगितला, विश्वव्यापक कमलापती. विश्वामध्ये व्यापक असणारा देव आहे, त्याचा विशेष आहे. पण नवल काय, त्याशी गवळणी कडी घेते, हे नवल आहे. ॲडजस्ट करतो बरं का, मला माहीत असतंय तुम्हाला लांब लांब जायचं, मला माहीत आहे. तुमची सुट्टी होणार आहे आता, मलाही माहीत आहे. हां, ज्ञानोबारांनी सांगितले बाहेर फिरायला तुम्हाला. चांगली माणसं बाहेर फिरली पाहिजे म्हणून, कारण जगामध्ये प्रसार झाला पाहिजे जगामध्ये. दुसरा विशेष देवाचा असा आहे, विश्वव्यापक कमलापती. देव हा जगामध्ये व्यापक आहे. व्यापक हा विश्वांबर, चराचर ज्याच्यानी, किंवा तो नाही ऐसा ठाव, उरला शेकवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. सर्व घटीरामध्ये देही एक देह देही एक, सर्व घटीरामध्ये देही एक देह देही एक, देह देही एक देह देही एक, सर्व घटीरामध्ये देही एक देह देही एक, सर्व घटीरामध्ये देही एक देह देही एक, सर्व घटीरामध्ये देही एक देह देही एक, सर्व घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश रश्मी. आता तिकडं फाटा फोडल्यावर लय लांब जाणार आहे बरं का. लांब लांब येत नाही, नाही नाही, प्रमाण म्हणा अडचण नाही. मी जर लांब येलो तर लांबलं म्हणा, दुसरं नाही. सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात, मलाही सांभाळावं लागतात. मला त्यातल्या त्यात ही माणसं सांभाळणं महत्त्वाचं आहे, बाकी काही सांभाळण्यापेक्षा. गावाचं काम वर्षाला पडेल, पण ह्यांचं रोजच काम पडणार आहे, सांभाळावं नाही. देवाचं व्यापकत्व सांगितलं. देव किती मोठा आहे, एवढा मोठा देव, ही विशेष आहे देवाच. एकच चिंतन सांगतो फक्त महाराज, तुम्ही ऐकेल नसताल म्हणून सांगतो बरं का, तुम्ही ऐकेल नसताल म्हणून. देवाची उंची किती आहे, खालता सप्त ही पाताळा, वरता स्वर्गाहुनी दिशाळा, तो मी मसक डोळा केऊ पाहत. भागवतामध्ये चिंतन आलंय, सप्त पाताळाच्या खाली पाय आहे देवाचं, वरी स्वर्गाच्या वरी डोका देवाचं, किंवा स्वर्ग जयाची साळुंगा, समुद्रपाळे पिंड देखा शेषासारखे पैसा. एवढं देव व्यापक असताना गवळणी किती मोठ्या, गवळणी 3.5 हातापेक्षा गवळण, एवढ्या गवळणीमध्ये 3.5 हातापेक्षा गवळण मोठी नाही. सगळ्या गवळणी जस्त्याच्या हातानं 3.5 हाताच्या असतात. आता गवळण किती असेल आणि गवळणीची कंबर किती असेल, इथं तुकोबर म्हणतात. एवढा देव असताना विश्वव्यापक कमलापती, पण एवढ्याच कमरेवर बसतो, हे भगवंताचं नवल आहे. नवल केवडे, व्यापक असणारा देव मर्यामध्ये राहणं हेच नवल आहे. विश्वव्यापक कमलापती, त्याशी गवळणी कडी घेते, ही नवल आहे. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. आणि तुकोबर म्हणतात, सगळ्या जगाला जगवणारा देव आहे. तुम्हाला मला कोण जगवतं, या गायकाला कोण जगवतं, कृष्णाला कोण जगवतं, कृष्ण कोण जगवतं, देव जगवतो. माणसं जगवत नाहीत आपल्याला, माणसं निमित्त असतील. माणसाच्या मनामध्ये आपण शिरतो, ही देव करत असतो. ईश्वरी सत्तेवर सगळं घडत असतं, सगळं देव आपणाला. आम्ही काय कुणाचे खातो, राम आम्हाला देतो, असं चिंतन आलंय. आम्हाला कोण देतं, देव देत असतो. पोषितो जगाशी
सगळ्या जगाला देव पोषण करणार आहे. पण तुकोबर म्हणतात यशोदेला जेवाय मागतो, जेवायला. आई घराकड चल, मला जेवाय दे म्हणतो असतो, जेवाय दे. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाटे. तुकोबर म्हणतात जगाला जीव घालतो पण भक्ताला मात्र मागतो. मागे भाजीपार द्रौपदीचे, मागे भाजीपार. द्रौपदीचे मागे भाजीपार, द्रौपदीचे मागे भाजीपार. काय देवा घरी नमिळेचे अन्न, मागे भाजीपान. देवाकडे भरपूर असून पण मागणं हे देवाचं, हे नवल आहे, देवाचं नवल. एवढा जगदानी मागे तुळशी दळपाने, ही नवल आहे. राहीन आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासे, ही नवल आहे देवाचं. तुकोबरता सगळ्या जगाला पोषण करणारा देव मात्र यशोदेला मात्र जेवाय मागतो. विशेष आहे की जगाला जगवतो, आणि नवल आहे की जेवायला मागतो, हे नवल आहे. आणि शेवटचं विशेष असा आहे, देव हा बालरूपामध्ये नंदाच्या घरी येतो. वास्तविक आनंद ब्रह्मांडे उदरी अभंगाचं पहिलं चरण आहे. माझ्यासाठी तर पहिला दिवस हा बरं का, माझ्यासाठी तर पहिला दिवस आहे. आपल्यात एवढे नव्हते तेवढी तिथं महागावमध्ये इतके नव्हते बरं का.
विडबार कुमाई गोपाल गोपाल जय गोपाल जय गोपाल 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 जय गोपाल गोपाल जय गोपाल कुमाई ओढणारी कवरणे हरिडोल जय गोपाल 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 शेवटचा विशेष तुकोबारायण सांगतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक अनंत ब्रह्मांडे उदरी हा विशेष आहे आणि बालक लहान होऊन येणं ही देवाचा नवल आहे नवल देवाच देव येत असताना 3 रूपाने येत असतो ज्ञानोबारांनी चिंतन केल्याचं सामान्य माणसाकडे देव येतो तो लपून येतो संताकडे येतो तो प्रगट होऊन येत असतो आणि सामाजिक येत असताना मूर्तीच्या रूपाने येत असतो तिन्हीचं चिंतन ज्ञानोबारांचं पहिलं येत असताना देव लपून येत असतो आपल्याकडे येतो नाही असं नाही आपल्याकडे देव आहेच पण देव लपून येत असतो आणि ज्ञानोबाराकडे तुकोबाराकडे येत असताना प्रगट येतो यशोदाई सभाकडे येत असताना प्रगट होऊन येत असतं हे कशावरून ओळखायचं ओळखू येतं बरं का आत्ता देखील ओळखू येतं समोर बघितल्यानंतर मागं फिरून बघा एका एकानं बघितलं तर काय अडचण नाही बरं का मागं फिरून बघितल्याकडे आपल्याला जग दिसतं का देव दिसतो काय दिसतं जग दिसतं ही खून आहे बरं का ही ज्ञानोबाराची खून आहे ज्ञानोबारांचा समोर बघत असताना जग जर दिसत असलं तुमच्याकडे देव आहे पण लपलेला आहे ज्ञानोबाराला विचारलं तुम्हाला समोर काय दिसतंय ज्ञानोबारांचा माणसं दिसत नाहीत मला देव दिसतो ज्याला देव दिसतो त्याच्याकडे देव प्रगट आहे ज्याच्याकडे माणसं दिसतात त्याच्याकडे देव लपलेला आहे ज्ञानोबाराची ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल तो जयापाशी लपसी तया विश्व हे दाविशी आणि प्रगटतय होशी सकळ हेतू आमच्याकडे देव नाही असं नाही पण लपून आलेला आहे ज्ञानोबाराकडे देव येतो यशोदा साहेबाकडं नंदाच्या घरी देव येतो पण तिथं प्रगट होऊन येत असतं दोन्हीत फरक असा आहे आमच्याकडे देवाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही साखर कारखान्यात असते का उसात असते कुठं असते गोविंदराव उसात असते साखर नसती कारखान्यात उसात असते पण उसात साखर आहे आणि चहात ऊस टाकला तर उपयोग होत नाही साखर ऊसामध्ये असली तरी त्याचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही दुसरं चिंतन असं आहे दुधामध्ये निश्चितपणानं तूप आहे सगळ्यालाच माहित आहे हरिविजय ग्रंथातली ओळ आहे दुग्धीचं नवनीत असे हे आबाल वृद्ध जाणत असे पण मंतना विना हाता कैसे सांग पा कारण काय दुधामध्ये नक्की तूप आहे पण अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही आमच्याकडे देवाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही अग्नीमध्ये विस्तवाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही आणि कबीर महाराजाचं चिंतन असं आहे तिळामध्ये तेल आहे असतं का तिळामध्ये तेल तिळामध्ये तेल आहे अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही चकमक तुम्हाला माहित नाही चकमक माहित आहे का चकमक पूर्वी जुन्या माणसाला माहित आहे चकमक कबीर महाराजाचं चिंतन आहे त्या चकमकमध्ये विस्तो असतो तुकोबारात त्याला प्रमाण आहे विस्तो असतो पण त्याचं अस्तित्व असतो प्राकट्य नसतं चकमकमध्ये विस्तो असतो पण खिशात बसून राहतो काही अडचण नाही तिल माही तेल है चकमक में आग तेरा प्रीतम तुझ में हे जाग सके तुझा कबीर महाराज म्हणतात तिळामधला तेल काढल्यावर दिसल त्याचं अस्तित्व आहे प्राकट्य नाही चकमकमध्ये दिसतो अस्तित्व आहे प्राकट्य नाही आणि आपल्यामध्ये देव आहे अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही आणि नंदबाबाच्या घरी काय झालंय नंदबाबाच्या घरी देव प्रगट झालाय आणि त्याचा विशेष काय अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा बालक नंदा घरी बालकपणानं येणं हे देवाचं प्राकट्य आहे अस्तित्व महत्वाचं ना देव प्रगट झालाय तिथं कधी प्रगट झाला प्रसंगानुसार प्रगट झाला आता मला मागं जाता येणार नाही प्रसंग सांगता येणार नाही प्रसंग तुम्हाला सगळ्यात मला पापीचे अभक्त दैत्य ते मातले धरणीचे झाले ओजित असे दिदला त्रास ऋषीमुनी सर्वांना पूजिती देवा कोणी एक राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्रह्मांड दैत्यवेने ही सगळी परिस्थिती ओढवली होती कंसादी चानुरादी दैत्य मातले होते त्या प्रसंगानुसार भगवंताला येण्याचा प्रसंग असा पडला पृथ्वीला ओझं झालं होतं पृथ्वीनं गाई स्वरूप धारण केलं आणि भगवंताकडे ब्रह्मदेवाकडे गेले सांगितले देवा कसंही करा पण ओझं कमी करा
ब्रह्मदेवानं सांगितलं संघटना तयार करावी लागतात, ती संघटना करावी लागते, मोर्चा काढावा लागतो, मुंबईला जावं लागतंय, मोर्चा काढल्याशिवाय काम होत नाहीत, मोर्चा काढावं लागतंय. मला वाटतं फोटो दिसालाय की मोर्चा काढल्याशिवाय होत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं मोर्चा काढावं लागतंय. मग करा जमा माणसं, कोण कोण जमा करा, सगळ्या तालुक्यातली माणसं जमा करावं लागतं. सगळ्या ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चाली येले सर्व श्राप, सगळी संघटना केली तयार आणि ब्रह्मदेव सहित गेले तिथं आणि भगवंताची स्तुती करत असताना आकाशाची वाणी सांगे सकळ अशी तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. भगवान निश्चितपणानं जन्माला येतील. देवानं जन्माला यायचं निश्चित केलं, पण ज्या ज्या वेळा देव समोर आले होते, देवाने सांगितलं होतं अवतार घ्या म्हणून, त्या देवाला एक सूचना केली, तुम्ही सगळे येताव का माझ्याबरोबर? कोण कोण होतं? बृहस्पतीला बोलून घेतलं होतं. बृहस्पतीने व्हावे द्रोण, द्यावे पांडवाशी विद्यादान. शंकरला बोलून घेतलं, तुम्ही जायचे तिथं. पार्वती मातेला बोलून घेतलं, पार्वतीने व्हावे द्रौपदी, कलह माजवावं यादी, पार्वतीने व्हावे द्रौपदी. बृहस्पतीला बोलून घेतलं, सगळे देव लोक बोलून घेतले आणि अवतार घ्यायचा तुम्हाला, अगोदर माझ्या जा आणि नंतर मी येतो. सगळ्या देवाने विचारलं, देवा नंतर किती दिवसाला येताल तुम्ही? आपल्यात असंच असतं की अगोदर टाळकऱ्याने मृदंगाचार्याने जायचं, भजन चालू करायचं, नंतर कीर्तन करण्याचं. तसं देवानं सांगितलं मी नंतर येतो. किती दिवसाला येणार देवा? देवानं सांगितलं मला याला 8 वर्ष लागणार आहे. सगळे देव लोक गोकुळात येऊन अवतार घेतला. ह्याने सांगितलं मला 8 वर्ष लागणार आहे. कसं काय 8 वर्ष लागणार होतं? त्याला कारण होतं, ज्याच्या पोटी जन्माला यायचे त्याचं लग्नच करायचं राहिलं तर लग्न लावायचे, 7 जन्माला घालायचे आणि पुन्हा 8व्याने यायचे. भगवंतानं सांगितलं असा असा क्रम आहे, मला अगोदर लग्न लावावं लागणार आहे, नंतर मी जन्माला येतो. मग तुम्हाला सगळ्यालाच कथा माहीत आहे, वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझे विघ्न झाले आहे का? विघ्न झालं. आकाशाची वाणी सांगत शिकवसा, माने हा भरवसा बोलण्याचा. लग्न झालं. विघ्न आल्यानंतर सांगितलं की 8वाईचा पुत्र मारील म्हणून. मग कंसानं काय केलं? 6ही मारित दुराचारी, 6 मारले. 7वा गर्भ योगमायेने नेला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला. ही सगळ्याला रोजची कथा माहीत आहे, तेवढं काही खोलात जायचं नाही. आणि आपला वेळ बी संपत आलाय म्हणून रोहिणीच्या गर्भामध्ये घातला. रोहिणी कोण होती हे महत्वाचं आहे. रोहिणी ही वसुदेवाची पत्नी होती. वसुदेवाला 7 पत्न्या होत्या, 5 नाही 7 पत्न्या होत्या. आणि ती रोहिणी भीतीमुळेच ठेवली होती तिकडे नेऊन, यशोदेच्या घरी ठेवली होती. यशोदेला मूलबाळ होत नाही आणि तिला झालेला राहत नाही. इकडं कंसाच्या दरबारामध्ये वसुदेवाला होतंय पण टिकत नाही, यशोदेला होत नाही. 60 वर्ष झाले यशोदेला होत नाही. यशोदेला वाटायचं व्हायला पाहिजे म्हणून. ज्यावेळेस भगवंताचा 4 महिने झालेत गर्भ राहिलाय आणि भगवंताचा गर्भ 4 महिन्याचा वाढत असताना यशोदेलाही 4 महिने झालेत. यशोदेला वाटायचं मलाही व्हायले, आता आनंद झालाय, पण मुलगी होईल का मुलगा होईल? आता तेवढं राहिलं नाही महत्व, पण त्या काळामध्ये होतं. प्रत्येकाला वाटायचं की मुलगाच व्हावा म्हणून. यशोदेला वाटायचं उशिरा व्हायला, पण झाला तरी मला मुलगा व्हायला पाहिजे, असं यशोदेला वाटायचं. त्या काळामध्ये गर्गाचार्य होते आणि गर्गाचार्याला विचारलं, महाराज मला मुलगा होणार का मुलगी होणार? गर्गाचार्याने सांगितलं तुम्हाला मुलगा होणार. यशोदेला आनंद झाला मुलगा म्हणल्यानंतर. पण त्याच काळामध्ये पेंड्या या वयाचा होता. तुझं वय किती आहे? 12 आहे का? पेंड्याचं वय होतं 7.5 वर्षाचं, म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान होता पेंड्या. पेंड्याला 2 गोष्टी कळत होत्या. पेंड्यानं आयुर्वेदिक औषध द्यायचं त्याच वयामध्ये आणि भविष्य सांगायचं पेंड्यानं. ही बातमी यशोदेच्या कानावर गेली की पेंड्यालाही कळतंय म्हणून. आता गर्गाचार्याने सांगितलं होतं मुलगा होणार आहे म्हणून. एवढा विश्वास ठेवायचं काम होतं, एवढ्या विश्वास ठेवला नाही. पेंड्याला बोलून घेतलं घरला आणि पेंड्या तुला भविष्य कळतंय का? त्यानं सांगितलं चांगलं कळतंय. मग सांग बरं मला भविष्य. पेंड्यानं सांगितलं मी भविष्य फुकट सांगत नाही. तुम्ही औषध मागितलं असतो तर फुकट दिलं असतो, पण भविष्य फुकट सांगत नाही. काय द्यावं लागतंय? पेंड्यानं सांगितलं दुसरं काहीच नाही, फक्त लोणी द्यायचं. किती द्यायचं? फक्त दोन्ही हातात बसल तेवढं. हात लहान लहानच होते, बहुतेक लहानच असावे, आणि जास्तीत जास्त फिरणाऱ्याचे तर हात लहानच असावे. ते हात भरले पाहिजे त्याचे एवढे गोळे ठेवले की त्याचे हात भरले. त्याला आनंद वाटला, बरं झालं लोणी मिळालं म्हणून. यशोदेने विचारलं तुला मोबदला दिलाय, मला मुलगा का मुलगी सांगून जा आता. पेंड्यानं सांगितलं थांब तुला सांगतो आता.
पेंद्यानं लोण्याचे गोळे घेतलेले होते आणि पेंद्या उठून निघाला. यशोदेनं सांगितलं सांगून जा तुला लोणी दिलंय. त्यानं सांगलं थांब तारा. बघत बघत पेंद्या लगेच दोरज्यापर्यंत गेला. मोठ्या दोरज्यात गेला पेंद्या. न सांगता आणि पेंद्यानं तिथून उडी खाली मारली आणि सांगितलं तुला मुलगीच होते म्हणून. यशोदेच्या डोक्यात प्रकाश पडला. गर्गाचार्य म्हणतात मुलगा आणि ह्यानं कसं काय मुलगी म्हणते. आता नेमकं कुणाचं कराय. पण ही बातमी पेंद्याच्या घरापर्यंत पोहोचली. पेंद्या यशोदेच्या घरी गेलता आणि तिला मुलगा होणार तर मुलगी म्हणला अशी बातमी कळाली. पेंद्याच्या आईनं सांगितलं पेंद्या कसा काय गेलता असतो तिकडं. त्यानं सांगितलं मला बोलवलं म्हणून गेलो. साधं बोलवाने दोघा तिघाचा फोन आलता म्हणून गेलो मी. नाही तर मी कसा जाईन आई. मग तिथं जाऊन काय म्हणलं. त्यानं सांगितलं खरं ती सांगितलं तिला मुलगीच होणार आहे. पेंद्याच्या आईनं सांगितलं तिला मुलगा होणार आहे. गर्गाचार्य ज्ञानीत तू मध्ये बोलायचं नाही. पेंद्या म्हणला आई तुला माहित नाही तिला मुलगीच होणार आहे. तिनं सांगितलं काही होज आपण तू बोलायचं नाही. तो दिवस टाळला कसा तरी. 4 महिने निघून गेले, 6 महिने 7 महिने निघून गेले आणि भगवंताचा यायचा दिवस आला. तो श्रावण महिना उजळला. अष्टमीचा दिवस रोहिणी नक्षत्र बुधवार होतं आणि भगवान इकडं प्रगट झाले. आयवनी संभाव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर वसुदेवानं ओळखलं देवाला. ओळखून असा शब्द वापरला सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी. जगजेटी म्हणल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं हे आपणाला बरेचसे कामं करायचे ह्याने आपणाला ओळखलंय. आणि जगजेटी म्हणून पुढे शब्द वापरला जनी कंसाचे कळेल माझ्या बाळाशी मारेल. भगवंताला हसू आलं मला मारणारा आणखी कोणी जन्माला आला. नामामने आले हसे देव तेव्हा सांगत. देवानं सांगितलं एवढंच करा माझ्याबद्दल तुम्हाला भीती असली तर तिकडं नेऊन सोडा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला माया उपजनी तेथे ठेवी माझा माया उपजली तेथे हो हो हे बी माझ आली हरी नंदाच्या मजनी योग्य तिथं प्रमाण मारा बरं का. आम्हाला बायको होऊ द्या वेळ जास्त कळत नाही. आपल्याला 11ला चालू झालंय नाही 11ला चालू झालंय का. 1च्या पुढे 1 मिनिट देखील जाऊ देत नाही. 1 मिनिट देखील. पण योग्य प्रमाण तिथं म्हणलं पाहिजे. कारण काय आम्ही एवढ्या लांबून येतो तुमचं ऐकायला चालू करत आम्हाला ऐका वाटतं असं. नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला. गोकुळला न्यायला भगवंतानं सांगितलं. मग प्रसंग असा होता. प्रसंगानंतर गोकुळला नेऊन सोडलं. ठेवी ते कृष्णाजीला आणि माया घेऊन निघाला. भगवंताला ठेवलं आणि मायेला आणला. म्हणून आता कंसाकडे आपल्याला जायचं नाही बरं का. वेळेअभावी कंसाकडे जायचं नाही. कंसाच्या दरबारात मध्ये माया आणली आणि गोकुळामध्ये भगवंताला ठेवल्याबरोबर नंदबाबाची बहीण सुनंदा तिला जाग आली की आपल्या भाऊजाईला काय झालंय मुलगी झालेली तिला माहीत नाही. माईला घेऊन गेला आणि मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. सुनंदेनं नंदबाबाला उठवलं. आता एकदा का आनंदाचं वातावरण तयार झालं. आनंद तयार झाल्याबरोबर एका गवळीने दुसऱ्या गवळीला
करते गोळींना पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावामध्ये आनंदाचा उत्सव तयार झाला. कारण काय, गुडिया तोरणी करते कथा गाती गाणी. आणि ही बातमी पेंद्याच्या घरापर्यंत गेली. पेंद्याचं घर थोडं लांब होतं, तिसऱ्या गल्लीमध्ये पेंद्याचं घर होतं. आणि 5:30ला बातमी तिथपर्यंत पोहोचली की कृष्ण गोकुळी जन्मला होता, कृष्णाचा अवतार, गळून सांगे गळूनला पुत्र झाला, मुलगा झाला. ही बातमी तिथपर्यंत पोहोचली. पेंद्याची आई बाहेर साडा टाकीत होती. पेंद्याच्या आईला वाटलं विनाकारण आपल्या मुलानं जाऊन मुलगी म्हणला आणि तिकडं काय झालंय, आता मुलगा झालाय. पेंद्याची आई मध्ये गेली. पेंद्या झोपलेलाच होता. राग आला विनाकारण बोलला म्हणून. झोपलेल्या पेंद्याच्या पाठीमध्ये थोडं हळू आणलं होतं. एवढ्यावर मरून जाईल किती झोपेतलं. पेंद्या जागी झाला. पेंद्यानं विचारला, आई मारण्याचं काय करणार झोपीमध्ये? 5:30 वाजलेले, कसं काय मारले जाईल? पेंद्याच्या आईनं सांगितलं, पेंद्या बाहेर येऊन बघ. सगळं गाव म्हणतं की मुलगा झाला. तू कशाला विनाकारण म्हणला? पेंद्या एवढा ठाम होता. पेंद्यानं सांगितलं, आई गाव जरी बोंबलं तर मला माहित आहे ते कोण कुठून कसा येणार आहे. मला माहित आहे. 8 वर्षाच्या पूर्वी निवेदन झालं. या 8 वर्षापूर्वी कोण कसं यायचं ते मला माहित आहे. मग पेंद्याला विचारलं, नेमकं काय ह्याच्यातलं गमक काय? मग पेंद्यानं सांगितलं, आई हे दोन्ही मधीच फिरविलेत. फिरविले दोन्ही चक्रपाणी. पेंद्यानं सांगितलं, इकडलं तिकडं नेलंय आणि तिकडलं इकडं आणलंय. हे गावात कुणालाच माहीत नाही. हे फक्त भक्ताला माहीत असतं. देव कसा येतो, कुठून येतो, कसा राहतो ते भक्तानं सांगितलं. देव मला माहीत आहे म्हणून फिरविलेत म्हणून. ज्या गावातून देव निघून गेला तिथलं वातावरण वेगळं असतं. ज्या गावामध्ये देव आला तिथलं वातावरण वेगळं असतं. आता आपलं जीवन बघा की, ज्यांच्या जीवनातून देव निघून गेला तिथलं वातावरण वेगळं असतं. जीवनामध्ये देव आल्यानंतर वातावरण वेगळं असतं. काय वातावरण असतं? गोकुळी आनंद प्रगट. गोकुळीच्या सुखा गोकुळी
म्हणून तुकोबाराने चिंतनास गेले, गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. उद्धव महाराज, लक्ष्मी तुमच्याकडे किती वाजता येते? दररोज दररोज प्रत्येक भजनी मंडळाच्या घरी दररोज 12 वाजता लक्ष्मी येतात. ते 12 वाजता आणखी देवाची भेट नाही, फक्त आपली श्रद्धा गात्यावर आहे म्हणून लोक म्हणतात. पण कसं काय आलं? वातावरण तयार झालं. वातावरण, जीवनातलं वातावरण जर चांगलं तयार झालं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैनी दारिद्र्यास त्रास झाला, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपे तपे. आणखी चिंतन असं आहे, चिंता जीवनामध्ये कसलीच राहत नाही. ही जी मंडळी आहे का, ही माझ्या सहित बरं का, आम्हाला संसाराची चिंताच नाही. काय चिंता? चिंताच राहत नाही. का बरं? चिंता ते पळाली. प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला. हरी चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. हे विधान मी का बोललो असेल बरं का, त्याचं एक कारण असं आहे, प्रत्येक माणसानं संप्रदाय आलं पाहिजे. संप्रदायामधला सारखा आनंद जगात कुठंच भेटणार नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चिंता घालवायची आहे, भजनात यायला पाहिजे. आनंद मिळवायचा आहे, भजनात यायला पाहिजे. ज्ञान मिळवायचं तर भजनात आलं पाहिजे. एवढा आनंद कुठंच भेटणार ना जगाच्या पाठीवर. आणि गोकुळातलं वातावरण कसं काय झालं? देव आल्यावर वातावरण असं होतं. बरं, मथुरेतलं कसं वातावरण झालंय? मथुरेत जात नाही, फक्त एकच मुद्दा सांगून पुढे चलतो. मथुरेमध्ये ना गोकुळमध्ये फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे, फक्त 5 किलोमीटरचं. मग कंसानं सगळे दैत्य मारले, इतकेपर्यंत गेले, दैत्य सगळे संपले, अवघी दैत्य खाणे बुडविली. मग कंस काल नाही इकडं, सगळे दैत्य मारले. शेवटी कृष्णाला बोलून घेतलं मथुरेला, पण कंस इकडं आला नाही. त्याचं एक कारण होतं. लहान असताना राधेनं शाप दिला होता. कृष्ण जन्मण्याच्या अगोदर शाप दिला होता राधेनं. कंस गाव करून चालला होता. त्यावेळेस राधेनं सांगितलं, पुन्हा जर आमच्या गोकुळाला तर तू जळून भस्म होशील म्हणून. ही 5 वर्षाच्या राधेनं दिलेला शाप होता. कंसानं म्हणला, सगळे दैत्य मेले तर मेले, आपण मात्र कायम राहिलं पाहिजे. आताही तसंच चालू आहे बरं का. आता सध्याच्या काळामध्ये सगळे कार्यकर्ते विनाकारण मारतात, मंत्री आमदार अव्यवस्थित राहतात. कंसानं व्यवस्थित राहिला आणि सगळे दैत्य मात्र सगळे मारून टाकले. म्हणून आता आपणाला मथुरेकडे जायचं नाही. मग पुतना आले असेल, माबळबटा असेल, दैत्य सगळे आले असतील. भगवान श्रीकृष्णाचं नामकरण विधी झाला आणि देव रांगायला लागले. रांगताना चोरी झाली असा एक शब्द आला. रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावत घरती गवळणी. एक संशय म्हणजे कसं आहे, इथं 3 भाषा वापरल्या जातात. तुकोबाराची भाषा आहे चरित्र म्हणून, यदशी चरित्र ही तुकोबाराची भाषा आहे. शास्त्रकाराची भाषा लीला म्हणून आहे आणि गवळणीची भाषा खोड्या म्हणून आहे. गवळणी लीला चरित्र म्हणत नाहीत, गवळणी खोड्या म्हणतात. शास्त्रकार लीला म्हणतात आणि तुकोबाराय चरित्र म्हणतात. देवाचं हे चरित्र म्हणतात. भगवंतानं रांगत असताना काही लीला झाल्या, मनात चरित्र झालं भगवंताचं. रांगताना लीला जी केल्या भगवंतानं, जे आकर्षण निर्माण केलं समाजाचं. आणि समाजाचं आकर्षण होणं महत्वाचं असतं. कोणत्याही माणसानं आपण जी एवढी जमतो का, आपले आकर्षण असतं. ज्यावेळेस परमार्थाचं आकर्षण तयार झाल्यानंतर त्या माणसाला टाळ वाजला घरी बसू वाटत नाही. टाळ वाजल्यानंतर बसू वाटतं का? तुम्हाला जर कुठं कानावर आवाज यावा, घरी झोप येत नाही, ते आकर्षण तयार झालं. भगवंतानं विशेष काहीतरी जाऊन सांगायचं आणि आकर्षण तयार केलं. शेवटी भगवंतानं सामान्य पोरायला जवळ केलं. याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट बरी, पुरे मनाला तोरी, वगैरे वगैरे करून भगवंतानं जवळ केले आणि थोड्या खोड्या वाढल्या.
खोड्या वाढल्यानंतर भगवंतानं गवळणीला सांगायचं दह्या दुधाचं वर ठेवा, उंच ठेवा, लहान लेकरं येतं, जर एखाद्याकडून होत असलं तर वर ठेवा. गवळणीनं सांगितलं शिंकेला आंबविले दुरी, पण होतो तिघाच्याने विलाज नाही. दुसरं सांगितलं अंधाऱ्या खोलीत ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये घरं आपले रस्त्याकडे तोंड करून नव्हते. जुन्या माणसाला माहीत आहे, प्रत्येकाचे घर हे रस्त्याकडे पाठभीत असायची आणि दरवाजे मध्ये असायचे. होतं का नाही? का बरं? पूर्वी घोषा पद्धती होती, आपली घोषा पद्धती. बाहेर कोणी दिसायचं नाही असं होतं, अंधारी खोली असायची. मग भगवंतानं त्या यशोदेने सांगितलं की लहान लहान पोरं आहेत, अंधारात ठेवा. अंधारात ठेवल्यावर त्यांचा काही विलाज चालणार नाही. एका गवळीने सांगितलं अंधार, तुझ्या पोरापुढे अंधार काहीच करत नाही. चंद्र सूर्य उगवल्यावर प्रकाश पडतो का अगोदर पडतो? उगवल्या नाही. ज्ञानोबाचं चिंतन आहे बरं का. मोठ की देहा करतो मोठे, निज ज्ञानाची पहाट फुटे आणि सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा. ज्ञानोबापर्यंत सूर्य निघण्याच्या अगोदर प्रकाश पडतो. आता आपण तोपर्यंत उठत नाही, हा भाग वेगळा. चंद्र निघण्याच्या अगोदर प्रकाश पडतो. गवळणीनं सांगितलं तुझं पोरग एक चंद्र घेऊन येत नाही. किती चंद्र घेऊन येतात? कोटी कोटी चंद्र घेऊन येतात. एका चंद्राचा जर प्रकाश पडतो, तुझी आहे निडळी कोटी चंद्र प्रकाश आहे. कोटी चंद्राचा प्रकाश पडतो, अंधार काही करू शकत नाही. गवळणीचे घराणी यायला सुरुवात केली. आपल्याला जसे घराणी यायलेत का आता 8 पाव लागते म्हणून, तसे घराणी यायला सुरुवात केली. असे घराणी सुरुवात झाले. पहिली यायची तिनं घरानं सांगून जायची, दुसरी आली धावत याने का बाय केली मात, तिसरी आली धावणे. अशा घराणी यायला सुरुवात झाली. 1 2 नाही, अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे घराणे. आणि पुढं घराणी देत असताना एक वेळ 13 गवळणी आल्या. गाराने सांगाया, गाराने सांगाया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया. गाराने सांगाव्या, गाराने सांगाव्या, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया. यशोदा ऐकत बाहेरी भगवंत, यशोदा ऐकत बरे बाहेरी भगवंत. एक मन लोणी माझे भक्ती चक्रपाणी, एक म्हणे लोणी माझे भक्ती चक्रपाणी. गाराने सांगाया, आल्या गोकुळीच्या एवढे घराणे चालू झाले. घराणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सगळ्या स्त्रिया घराणे सांगायला आल्या. पण यशोदेनं अशी कुणाचीच आई नसती आपल्या लेकराच्या खोड्या झालेल्या मान्य करतेस. आताही चालू आहे. आमचं जी पोरग बिघडलं शेजाऱ्यामुळं बिघडलं म्हणतात, पण आपलंच बिघडलेलं असतं मान्य करत नाहीत. यशोदेनं म्हणायचं 5 वर्षाचं बाळ आहे, अंगणामध्ये खेळतंय, आणखी अंगणाच्या बाहेरच गेलं नाही, तुम्ही लटिकेची घेता आळगे. बरंचसं चिंतन केलं आणि यशोदेने मान्य करायचं नाही. 13 गवळणीचे घराणे चालू होते. इतक्यामध्ये 14वी गवळण बाहेरून आली आणि त्या गवळणीची अशी अवस्था झाली होती, डोकं फुटलं होतं, कोपरं फुटले होते, गुडघे फुटले होते. अशा अवस्थेत गवळण आली ती. आणि यशोदेचं एकच चालू होतं, माझं पोरगा असं करतच नाही म्हणायला सुरुवात केलं. गवळणीने बाहेरून सांगितलं हे सगळं प्लॅस्टर केलं होतं. गवळण सांगितलं हे जे केलंय का तुझ्या पोरानंच केलंय. यशोदेने विचारलं नेमकं काय केलंय. त्यानं सांगितलं गोट्यामध्ये गायी बांधलेल्या होत्या, त्यानं गायी सोडून नेल्यात आणि त्याच्या जागेवर गाढवं बांधलेत. आणि सजासजी धार काढाय गेल्याबरोबर आता ते गाढवाचा स्वभाव आहे, हात घातल्याबरोबर एवढ्या लाता दिल्या गाढवानं, हे सगळं डोकं फुटलंय, कोपरं फुटलंय, गुडघे फुटले. ही अवस्था तुझ्या पोरानं केली आहे. यशोदेने सांगितलं एवढंसं पोरग आहे, गाढव कुठून आणेल. मग मात्र तिथे एक साक्षीदार भेटला.
आपल्या गोविंद महाराजाचा घास असतो भेटला. त्यानं सांगितलं काल इकडं 5 वाजता घेऊन चाललो तू, मला माहित नाही कुठं नेली. मग मात्र पक्क झालं यशोदेला. यशोदेने सांगितलं कृष्णा काय झालं आई, काल गाडवं घेऊन गेलतास का? त्यानं सांगितलं घेऊन गेलतो. ह्याच्या घरी बांधले का? त्यानं सांगितलं बांधले. का बरं बांधले? मग देवानं सांगितलं आई ही माझा खंदानी धंदा आहे, ही माझा जुना धंदा आहे. का बरं धंदा असा? देवानं सांगितलं आई जी माणसं परमार्थात अनुकूल राहत नाहीत किंवा आडवं चालतात त्या माणसाच्या घरी मी गाडवच बांधित असतो म्हणून सांगितलं. कसं कसं बांधतोस तू गाडव? यशोदेला वाटलं कसं काय बांधतो असेल. त्यानं सांगितलं कुणाच्या घरी पोराच्या रूपानं गाडवं बांधतो तिथंच लाता बसतात, कुणाला बापाच्या रूपानं गाडवं बांधतो, भावाच्या रूपानं बांधतो. एवढंच नाही, कुणाला सुनाच्या रूपाने गाडवं बांधतो, सासूच्या रूपानं गाडवं बांधतो, कुणाच्या कविना पण रूपानं गाडवं बांधतो. हे माझ्या लक्षात कधी आलं? उद्धव महाराज हे काय कीर्तनकारला विचारलं मी, महाराज बरंच चाललंय का? महाराज सगळं चांगलं आहे बघा, एक पोरगलं गाडव निघालं म्हणून. अरे गाड्या मला इथेनच बांधलेलं गाडव आहे. संसारामध्ये जर त्रास होत असला तर नक्की समजायचं हे देवानं बांधलेलं गाडव आहे. मग येशूच्या लक्षात आलं असं जर पोरग करत असेल ह्याला आता मंडपात ठेवायचं. मग उद्या जाईल मी राणा सवे घेऊन गोदला. भगवान श्रीकृष्ण सवंगड्याला घेऊन रानामध्ये गेले. रानामध्ये वेगवेगळे नाना प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर मग मात्र सांगितले झाली आता वेळ. मनती आणा शिदुऱ्या आणायला सांगितल्या. शिदुऱ्या आणत असताना कमलाकार बसवले, गोल बसवले आणि भगवंतानं शिदुरी देत असताना अधिकार दोघाला दिलाय. एक तरी देवानं काला वाटावा, नाहीतर भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरनाथ. मुदा घेऊन या करी पेंड्या वाटीतो शिदुरी वाटण्याचा दोघाचाच अधिकार आहे. आणि तो जो काला भगवंतानं तिथं दिला, ज्ञानोबांनी पंढरपुरामध्ये काला दिला, तोच काला आपण या भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे काला संपन्न करत असतो. या उत्सवामध्ये काल्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो. काल्याचा प्रसाद मिळवायचा आहे. प्रसाद मिळवताना 3 गोष्टी लागतात. एक तरी प्रयत्न करावा लागत असतो, प्रतीक्षा करावी लागत असते, नंतर प्रसाद भेटत असतो. ज्यांना भेटला त्यांचे शब्द असे येतं पावला प्रसाद इच्छा केली तशी. ज्यांना काल आणखी भेटला नाही त्यांनी वाट बघावी लागतात. आहे प्रसादाची वाट, आम्ही वाट बघायच्या प्रसादाची. जी भगवंतानं काला तिथं दिला तोच काला आम्हाला इथं भेटत असतो. म्हणून या काल्याच्या निमित्तानं अभंगावर बोलत असताना काही अपशब्द गेले तर माझ्या वाणी सदोष आहे. योग्य चिंतन ज्ञानोबारायचं आणि तुकोबा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली